Hello everyone. Today we are going to discuss about the atopy. Atopy is nothing but the localized type 1 hypersensitivity reaction. In the last lecture we have discussed about the systematic type 1 hypersensitivity reaction, that is anaphylactic reaction. आणि आज आपण बघणार आहे ॲटोपी और ॲटोपिक रिॲक्शन म्हणजे काय. सो फर्स्ट वी शुड नो व्हॉट इज ॲटोपी. So localized anaphylactic reactions are also known as atopy. So the term atopy was first coined by the scientist Koka in the year 1923 to denote a condition of familiar hypersensitivity that occurs spontaneously in the humans. आणि आपल्याला माहिती आहे की जे इमिजिएट टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी आहे तिला आपण म्हणतो टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी. मग टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीमध्ये जेव्हा एक फक्त ती रिॲक्शन एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनसाठी रेस्ट्रिक्टेड असेल तर तिला आपण म्हणतो लोकलाइज्ड टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. आपण लास्ट लेक्चरमध्ये जे ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन बघितल्या त्यात आपण बघतो की ड्यू टू द एंट्री ऑफ ॲलर्जन इन द सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम काय होतात, अफेक्ट होतात. मात्र ॲटोपिक रिॲक्शनमध्ये काय होतं तर ॲटोपिक रिॲक्शनमध्ये रिलीज ऑफ मेडिएटर्स आर रेस्ट्रिक्टेड टू अ पर्टिक्युलर ऑर्गन. म्हणजे जे मेडिएटर्स रिलीज होतात ते काही पर्टिक्युलर ऑर्गन पुरतीच मर्यादित असतात. त्यामुळे जो आपल्याला ॲलर्जिक रिॲक्शन्स दिसतात त्या फक्त काही ऑर्गन पुरती लिमिटेड असतात. अशा सगळ्या लोकलाइज्ड ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्सला टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शनला आपण म्हणतो ॲटोपी. So atopy is recurrent, non-fatal and local manifestation of immediate hypersensitivity reaction. आता ज्याला आपण ॲटोपी म्हणतो, आता ज्याला आपण किंवा लोकलाइज्ड ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्स म्हणतो, या स्पेसिफिक टार्गेट टिश्यू किंवा ऑर्गनपर्यंतच इन्वॉल्ड असतात किंवा आपण म्हणत रेस्ट्रिक्टेड असतात. त्यामुळे त्यांना आपण लोकलाइज्ड म्हटलेलं आहे. मग त्याचा मेकॅनिझम काय आहे तर द मेकॅनिझम ऑफ द ॲटोपी इज व्हेरी सिमिलर विथ दॅट ऑफ द सिस्टमिक ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन. म्हणजे ह्यात सुद्धा काय होतं, मेकॅनिझम इज सेम. द मास्ट सेल गेट ॲक्टिवेटेड ड्यू टू द ॲलर्जन. ॲलर्जनमुळे मास्ट सेल काय होते, ॲक्टिवेट होते आणि वेगवेगळ्या काय होतात मेडिएटर्स ते रिलीज करते. आणि ह्यातले जे सिम्पटम्स आहेत, सिम्पटम्स ऑफ ॲटोपिक रिॲक्शन्स आर डिफरंट. मग आता जसं आपण ॲनाफिलॅक्टिकसाठी एक सिक्वेन्स सांगितला होता ह्युमनमध्ये किंवा एखाद्या ॲनिमलमधले काय काय सिम्पटम्स दिसतील, जसं आपण ॲनाफिलॅक्सिसमध्ये बघितलं होतं की शॉकिंग डोस म्हणजे सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअलमध्ये जेव्हा तो ॲलर्जन सबसिक्वेंटली एंटर होईल त्यावेळी त्याच्यात काय होईल, पहिल्यांदा तो ॲनिमल रेस्टलेस होईल. त्याच्यानंतर त्याचं लेबर्ड ब्रीदिंग आपल्याला दिसेल. ॲनिमल डियुरिनेट होईल आणि ॲसेफॅक्झिएशनमुळे म्हणजे ब्रेनला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे और ॲनिमलची काय होईल, डेथ होईल. आपण बघितलं होतं की सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअलमध्ये जर आपण ह्युमनच्याबद्दल बोलणं झालं तर आपण म्हटलं होतं टार्गेट ऑर्गन कुठला आहे ह्युमनच्या केसमध्ये तर तो लंग आहे. तसं ॲटोपीच्या केसमध्ये प्रत्येक ॲलर्जीमधले सिम्पटम्स व्हॅरी होतात अँड द सिम्पटम्स डिपेंड्स ऑन द अफेक्टेड ऑर्गन. कोणत्या ऑर्गनमधल्या मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झालं आहे त्याच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचे सिम्पटम्स दिसतील. सो देर आर वाईड रेंज ऑफ IgE मेडिएटेड डिसऑर्डर इन्क्लुडिंग ॲलर्जिक रायनायटिस ज्याला आपण हे फीवर म्हणतो, अस्थमा, ॲलर्जिक अस्थमा ज्याला आपण म्हणणार आहे, ॲटोपिक डर्मॅटायटिस ज्याला दुसरा शब्द आपण यूज करतो इक्झिमा, अँड फूड ॲलर्जीज आर द एक्झाम्पल ऑफ ॲटोपी or are the examples of localized type of anaphylactic reactions or are the example of localized type 1 hypersensitivity reaction ज्याला आपण म्हणणार आहे ॲटोपी. सो कॉमन मॅनिफेस्टेशन ऑफ ॲटोपी आर अस्थमा, रायनायटिस, आर्टिकारिया अँड ॲटोपिक डर्मॅटायटिस. मग आता आपण म्हटलं तसं की हे कशावर अवलंबून असणार आहे की कुठल्या ऑर्गनमध्ये डिग्रॅन्युलेशन झालं आहे त्याच्यावर. बरं, कुठल्या ऑर्गनमध्ये डिग्रॅन्युलेशन झालं हे कशावर अवलंबून असणार आहे तर इट डिपेंड्स अपॉन द रूट ऑफ एंट्री ऑफ ॲलर्जन. कुठल्या रूटनं ॲलर्जन बॉडीमध्ये आलेला आहे त्या रूटमध्ये येणारेच ऑर्गन तो काय करेल, अफेक्ट करेल. त्यामुळे ॲटोपिक रिॲक्शन्स किंवा लोकलाइज्ड टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स दोन गोष्टीवर अवलंबून आहेत. रूट ऑफ एंट्री ऑफ ॲलर्जन, कुठल्या रूटने तो आलेला आहे तो, आणि कुठल्या ऑर्गनमधल्या मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झालं आहे. आपण पहिले एक्झाम्पल बघूयात, ॲलर्जिक रायनायटिस.
इट रिझल्ट्स फ्रॉम द रिॲक्शन ऑफ एअरबॉर्न ॲलर्जन. ॲलर्जिक रायनायटिस कशामुळे होतं? वेन द ॲलर्जन एंटर इन द बॉडी वाया इन्हालेशन. म्हणजे एअरमधले जे काही ॲलर्जन आहेत वाया इन्हालेशन वेन दे एंटर इनसाइड द सेन्सिटाइज्ड इंडिव्हिज्युअल, ज्या काही रिॲक्शन्स होतील त्याला आपण म्हणणार आहे ॲलर्जिक रायनायटिस. पण ॲलर्जिक रायनायटिस आपण केव्हा म्हणतो? तर युजली जेव्हा ह्या ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये कोण इन्व्हॉल्व असेल? फक्त अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक. मग अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये लंग्स येत नाहीत. ब्रॉन्कियापर्यंतचा आपण म्हणूयात की जेवढा पार्ट आहे तेवढाच अप्पर रेस्पायरेटरी पार्ट जर इन्व्हॉल्व असेल त्या ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये तर आपण त्याला म्हणणार आहे ॲलर्जिक रायनायटिस. आता हे कशामुळे होतं? तर इट रिझल्ट्स ड्यू टू द डिग्रॅन्युलेशन ऑफ sensitized mast cells which are present in the conjunctiva and the nasal mucosa. हे कशामुळे होतं की ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ज्या सेन्सिटाइज्ड मास्ट सेल्स आहेत कुठं प्रेझेंट असलेला? कंजक्टिवा और नॅसल म्युकोसा मधल्या ज्या मास्ट सेल्स आहेत त्यांच्या डिग्रॅन्युलेशनमुळे आपल्याला ॲलर्जिक रायनायटिस ऑब्झर्व होतो. आपण काय म्हटलं की दीज मेडिएटर्स, मग आता हे जे मेडिएटर्स रिलीज होतात कुठले मेडिएटर्स? तर आपण म्हटलं ॲलर्जिक रायनायटिस रिझल्ट्स फ्रॉम द रिॲक्शन ऑफ एअरबॉर्न ॲलर्जन विथ द सेन्सिटाइज्ड मास्ट सेल इन कंजक्टिव्ही अँड नॅसल म्युकोसा टू इंड्यूस द रिलीज ऑफ फार्मॅकोलॉजिकली ॲक्टिव्ह मेडिएटर्स. कुठं आहेत रे हे फार्मॅकोलॉजिकली ॲक्टिव्ह मेडिएटर्स? तर फार्मॅकोलॉजिकल ॲक्टिव्ह मेडिएटर्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ द मास्ट सेल अँड बेसोफिल्स इन द फॉर्म ऑफ ग्रॅन्युअल्स. ग्रॅन्युअल्समध्ये प्रेझेंट असलेले जे मेडिएटर्स आहेत त्यांनाच आपण म्हटलं फार्मॅकोलॉजिकली ॲक्टिव्ह मेडिएटर्स. जेव्हा एखादा ॲलर्जन वाया इन्हालेशन आपल्या लंगपर्यंत जायच्या आधीच नॅसल म्युकोसा कंजक्टिव्हल आपण म्हणूयात की ज्या मास्ट सेल्स आहेत त्यांना जर जाऊन तो बाइंड झाला आणि त्यांना जर ॲक्टिवेट करून त्यांचं डिग्रॅन्युलेशन केलं तर होणारे जे सगळे साईन अँड सिम्पटम किंवा दिसणारे जे साईन आणि सिम्पटम्स आहेत त्यांना आपण म्हटलं आहे ॲलर्जिक रायनायटिस. आता ह्यात काय होतं? ऑल these pharmacologically active mediators causes the localized vasodilation and increased capillary permeability. त्या मेडिएटरचा इफेक्ट काय होतो की ब्लड वेसल्सची डायमीटर इन्क्रीज होते ज्याला आपण म्हटलं वॅसोडायलेशन अँड ब्लड कॅपिलरीची परमॅबिलिटी इन्क्रीज होती आहे की ज्याच्यातून जास्तीत जास्त इम्युन सिस्टीमच्या सेल्स लोकल एरियामध्ये किंवा जिथं डिग्रॅन्युलेशन झालं आहे त्या साईडला ते अट्रॅक्ट होतील. कारण आपण काल बघितलं होतं ऑल दीज मेडिएटर कीमोटॅक्टिकली अट्रॅक्ट द डिफरंट सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम. आता द सिम्पटम्स of the allergic rhinitis includes watery exudation of the conjunctiva, nasal mucosa and upper respiratory tract as well as sneezing and coughing. आता ह्याच्यात कोणते कोणते सिम्पटम्स आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम आपण काय म्हणतो? वॉटरी एक्झ्युडेट. बऱ्याच वेळी आपण बघितलं असेल की ज्यांना ॲलर्जिक रायनायटिस आहे त्यांच्यामध्ये समजा डस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या आल्या विदिन अ फ्यू मिनिट्स त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काही काही जणांना खूप कंटिन्युअस शिंका येतात. आपण म्हणूया स्नीझिंग असेल, काही काहींना डस्ट असेल, काही पोलन ग्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या आल्या त्यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला म्हणूयात इचिंग जाणवतं ज्याला आपण काय म्हणतो? इचिंग किंवा वॉटरी एक्झुडेट ऑफ कंजक्टिव्ही म्हणजे डोळ्यातून पाणी येतं. रेडनेस, इचिंग अँड वॉटरी एक्झुडेट रिलीज फ्रॉम द आईज. त्याच्यानंतर स्नीझिंग किंवा कफिंग, रनी नोज हे सगळे काय आहेत? ॲलर्जिक रायनायटिसचे सिम्पटम्स आहेत. काही केसेसमध्ये इची ऑर सोअर थ्रोट, पोस्ट नॅसल ड्रिफ्ट कप किंवा आपण म्हणूयात ड्राय कफ असू देत किंवा इचीनेस कुठं जाणवतो त्यांना थ्रोटमध्ये जाणवू शकतो. हे सगळे सिम्पटम्स कशाशी रिलेटेड आहेत? ॲलर्जिक रायनायटिस. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जे सगळे ऑर्गन इन्व्हॉल्व आहेत ते कुठले आहेत? अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकमधलेच आहेत. हे ह्या कुठलाही सिम्पटम आपल्याला लोअर रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये दिसत नाही. त्यामुळे आपण त्याला म्हटलं ॲलर्जिक रायनायटिस. कशामुळे झाला ॲलर्जिक रायनायटिस? तर होतो कशामुळे? तर ड्यू टू द एअरबॉर्न ॲलर्जनमुळे. इन्व्हॉल्व कुठली सिस्टीम असते ह्याच्यात? तर फक्त अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक. सिम्पटम्स कोणते आहेत? रेड आपण म्हणूयात रेड, इची, वॉटरी आईज, स्नीझिंग, कफिंग, रनी नोज अँड इची ऑर सोअर थ्रोट आर द मेन सिम्पटम्स ऑफ द ॲलर्जिक रायनायटिस. आता नेक्स्ट आपण म्हणूयात की जो ॲटोपिक कंडिशन आहे की ज्याच्यात
आपण आत्ता बघितलं अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक, लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक इन्व्हॉल्व असतो, तो म्हणजे ॲलर्जिक अस्थमा. ॲलर्जिक अस्थमा म्हणजे ड्यू टू द ॲलर्जन जेव्हा अस्थमा इंड्यूस होतो त्यावेळी त्याला आपण ॲलर्जिक अस्थमा म्हणणार आहे. सो इट इज अ लोकलाइज्ड ॲनाफिलॅक्सिस जनरली इंड्यूस्ड बाय द एअरबॉर्न ऑर ब्लडबॉर्न ॲलर्जन. बघा, ॲलर्जिक रायनायटिसमध्ये फक्त एअरबॉर्न ॲलर्जन आहेत, मात्र अस्थमाच्या केसमध्ये एअरबॉर्न ऑर ब्लडबॉर्न ॲलर्जन्स सच ॲज पोलन, डस्ट, फ्यूम, insect product or certain viral antigens they induce the asthma. इथं काय होतं तर in case of allergic asthma the reaction develops in the lower respiratory tract. इथं इन्व्हॉल्व असलेला ऑर्गन कुठला आहे? लोअर रेस्पायरेटरी ट्रॅकमधला ऑर्गन, म्हणजेच काय? तुमचे लंग्स. सो इट इन्क्लूड्स द, मग त्याचे सिम्पटम्स काय आहेत तर इट इन्क्लूड्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द ब्रॉन्कियल स्मूथ मसल लीड्स टू द ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन, airway edema, mucus secretion and inflammation contribute to the bronchial constriction and airway obstruction. अस्थमामध्ये काय होतं? लेबर्ड ब्रीदिंग, ऑक्सिजन बरोबर किंवा कुठंपर्यंत पोचत नाही आहे, तुमच्या लंगपर्यंत पोचत नाही आहे. ही कंडिशन होते कशामुळे? ड्यू टू द ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. कोणाचं कॉन्स्ट्रिक्शन झालं आहे? ब्रॉन्कियाचं. कशामुळं झालं आहे? ड्यू टू द एअरवे इडिमा, एक्सेस म्युकस सिक्रिशन अँड इन्फ्लमेशन. तुमच्यासमोर जी डायग्रॅम दिसते त्यात तुम्ही बघू शकताय की नॉर्मल एअरवे जो तुम्हाला बी डायग्रॅममध्ये दाखवला आहे आणि अस्थमाचे सिम्पटम्स म्हणजे मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झाल्यानंतर त्या मेडिएटरमुळे जे एअरवे कॉन्स्ट्रिक्शन होतं त्याच्यानंतर जे दिसणारे एअरवेज आहेत ते तुम्हाला थर्ड डायग्रॅममध्ये बघायला मिळते, ज्याच्यात तुम्हाला काय दिसतं की नॉर्मल एअरवेच्या कंपॅरिझनमध्ये ती जी वॉल आहे ती काय झाली आहे? इडिमा, म्हणजे त्याचं स्वेलिंग झालं आहे. कशामुळे स्वेलिंग झालं आहे? ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ द डिफरंट सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम. त्याच्यानंतर काय केलं जातं? आपण काल बघितलं होतं, हे मेडिएटर्स काय करतात? दीज मेडिएटर्स ॲक्टिवेट द गॉबलेट सेल की ज्या काय करतात? म्युकस सिक्रीट करतात. त्यामुळे ह्या मेडिएटर्समुळे ह्या ब्रॉन्कियल ट्रॅकमधल्या ज्या गॉबलेट सेल आहेत त्या एक्सेस अमाऊंटमध्ये काय तयार करतायत? आता म्युकस सिक्रीट करतायत. सो सच एक्सेस म्युकस ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ द सेल्स द ब्रॉन्कियल ट्रॅक ऑर द एअरवे गेट कॉन्स्ट्रिक्टेड. आता कॉन्स्ट्रिक्टेड होतं म्हणजे ब्लॉक व्हायला लागला आहे, तो एअरवे नॅरो झालेला आहे, त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणात ऑक्सिजन लंगपर्यंत जातो आहे. त्यामुळे अस्थमाचं तुम्हाला सिम्पटम्स माहिती आहेत. काय होतं? लेबर्ड ब्रीदिंग, श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो आणि हे मेनली होतं आहे कशामुळे? ड्यू टू द ब्रॉन्कियल कॉन्स्ट्रिक्शन. ब्रॉन्कियल कॉन्स्ट्रिक्शन कशामुळे होतं आहे तर जे मेडिएटर मास्ट सेलच्या डिग्रॅन्युलेशनमुळे रिलीज झालेत त्यांच्यामुळे. मास्ट सेल डिग्रॅन्युलेट कशामुळे झाल्या आहेत तर ड्यू टू द ॲक्टिवेशन बाय द ॲलर्जन. ॲलर्जनच्या ॲक्टिवेशनमुळे या मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झालं आहे. आता इथं फक्त कुठल्या मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन झालं आहेत? दोज मास्ट सेल्स विच आर प्रेझेंट इन द लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक, त्यांचंच फक्त डिग्रॅन्युलेशन झालं आहे. हे झाले अस्थमाचे सिम्पटम्स, कॉज आणि आपण बघितलं की त्याचे काय काय कॉन्सिक्वेन्सेस होतात. In this diagram, we can clearly see the difference between the normal bronchial tract and the inflamed bronchial tube of asthmatic patient. अस्थमॅटिक पेशंटमधली ब्रॉन्कियल ट्यूब आणि नॉर्मल ब्रॉन्कियल ट्यूब यातला डिफरन्स आपल्याला लक्षात येतो आहे. मेन फरक काय झाला आहे की स्वेलिंग झालं आहे आणि एक्सेस म्युकसमुळे ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होतं अँड दिस ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द लेबर्ड ब्रीदिंग. The third example of the localized anaphylactic reaction is the food allergies. खूप कॉमनली काही इंडिव्हिज्युअलमध्ये आपल्याला काही फूडच्या कन्झम्पशननंतर खूप सिव्हिअर टाईपच्या रिॲक्शन्स बघायला मिळतात. ते एक्झाम्पल कशाचं आहे तर लोकलाइज्ड टाईप ऑफ ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्स आहे. मेनली कुठल्या कुठल्या फूडमुळे ह्या ॲलर्जीज होतात तर काही कॉमन फूड आर्टिकल्स आहेत की ज्यांच्या अगेन्स्ट खूप इंडिव्हिज्युअलमध्ये ह्युमन बिईंग्समध्ये आपण काय बघतो? ॲलर्जिक रिॲक्शन बघतो. खूप कॉमन कुठले आहेत तर काही नट्स असतील, सी फिश किंवा आपण म्हणूया सी फूड असेल, शेलफिश असतील, ह्याच्या अगेन्स्ट खूप कॉमनली आपल्याला फूड ॲलर्जीज बघायला मिळतात. आता या फूड ॲलर्जीजमध्ये मेनली या फूड ॲलर्जीज होतात म्हटल्यावर जो काही ॲलर्जन आहे तो बॉडीमध्ये एंटर कसा होतो तर इट एंटर इन द बॉडी वाया इंजेशन. आपण आत्तापर्यंत बघितलं होतं ॲलर्जिक रायनायटिस आणि अस्थमामध्ये
ॲलर्जन बॉडीमध्ये आला आहे कुठं, तर वाया इन्हालेशन इट एंटर इन टू द बॉडी. बट इन केस ऑफ फूड ॲलर्जी द ॲलर्जन एंटर इनसाइड द बॉडी वाया इंजेशन, मीन्स वाया माउथ इट एंटर इन टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक. आणि त्याच्या थ्रू आपण म्हणूयात की त्या ट्रॅकमधल्या ज्या त्या ट्रॅकमधल्या ज्या मास्ट सेल्स आहेत त्याचं डिग्रॅन्युलेशन झाल्यानंतर ज्या सगळ्या रिॲक्शन्स होतील, ऑल दॅट रिॲक्शन्स आर, आपण त्यांना काय म्हणतो, ऑल दॅट रिॲक्शन्स आर टुगेदर कॉल्ड ॲज फूड ॲलर्जीज. त्यांना आपण फूड ॲलर्जीज म्हणतो. आता फूड ॲलर्जीजमध्ये मेनली काय होतं, तर इन द फूड ॲलर्जीज ऑर इन द रिॲक्शन्स ऑफ फूड ॲलर्जीज cross-linked IgE cross-linking with the IgE of mast cells along the upper or lower gastrointestinal tract and causes the vasodilation of epithelial cells which shows the symptoms such as vomiting and diarrhea. आपण काय म्हटलं की मेनली ह्या फूड ॲलर्जीज कशामुळे होतात, तर ज्या सेन्सिटाइज्ड मास्ट सेल्स आहेत, कुठल्या सेन्सिटाइज्ड मास्ट सेल्स आहेत, अप्पर अँड लोअर गॅस्ट्रो इंटेस्टायनल लायनिंगमधल्या ट्रॅकमधल्या ज्या काय आहेत मास्ट सेल्स आहेत, त्या जेव्हा एखाद्या ॲलर्जनबरोबर बाइंड होतात, क्रॉसलिंक होतात, त्यावेळी त्या काय करतात, ड्यू टू द ॲक्टिवेशन ऑफ सच सेन्सिटाइज्ड मास्ट सेल ऑल दीज मास्ट सेल रिलीज द मेडिएटर्स. आणि त्या मेडिएटर्समुळे काय होतं, तर वॅसोडायलेशन होतं प्लस इपिथिलियल सेल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं, जसं आपण स्मूथ मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. त्यामुळे ऑल द सिम्टम्स आर रिलेटेड विथ द वॅसोडायलेशन ऑर ऑल सिम्टम्स आर कॉजेस ओनली बिकॉज ऑफ द वॅसोडायलेशन ऑफ द वॅसोडायलेशन अँड द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द इपिथिलियल सेल ऑर द लायनिंग ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. कोणते कोणते सिम्टम्स आहेत, द मेन सिम्टम्स ऑफ द फूड ॲलर्जी इन्क्लूड्स वॉमिटिंग अँड डायरिया. अलॉंग विथ दिस, in some cases we can also observe the reactions like wheal and flare reaction on the skin. Now the question arises, the allergen enter via ingestion into the stomach but we are observing the reaction on the skin. हे कशामुळे झालं, तर जेव्हा तो ॲलर्जन कुठे येणार आहे, तुमच्या इंटेस्टाईनमध्ये येतो. सम ॲलर्जन दे क्रॉसलिंक ऑर दे क्रॉसेस द गॅस्ट्रिक वॉलला क्रॉस करून दे एंटर इन टू द ब्लड स्ट्रीम. अँड इफ any allergen successfully enter into the blood via blood, it reaches to the different organs, and then under such circumstances or in this condition we observe the skin reactions after the फूड ॲलर्जीज म्हणून आपल्याला कसं दिसतं, आपल्याला काय पण इमॅजिन करतो की फूड ॲलर्जी म्हणजे फक्त इन्व्हॉल्व कोण असायला पाहिजे, इंटेस्टाईन ऑर स्टमक. पण कधीकधी जेव्हा हा ॲलर्जन इंटेस्टाईनच्या वॉलला क्रॉस करून ब्लडमध्ये येईल, तो वाया ब्लड इट रिचेस टू द डिफरंट ऑर्गन्स, आणि तो ज्या ऑर्गनपर्यंत जाईल मग आपल्याला त्या ऑर्गनमध्येही सिम्टम्स दिसतात. फूड ॲलर्जीच्या केसमध्ये कॉमनली आपल्याला दिसणारं सिम्टम कोणतं आहे, तर कॉमनली वी ऑब्झर्व द स्किन इन्फेक्शन ऑर स्किन रॅशेस. कॉमनली बऱ्याच वेळी बघा, काही जणांना मशरूम खाल्लं, काहींना ज्यांना सी फूडची ॲलर्जी आहे ते खाल्ल्यानंतर वॉमिटिंग आणि डायरियापेक्षाही खूप कॉमनली दिसणारं सिम्टम काय आहे, तर इचिंग होतं, स्किन रॅशेस दिसतात. हे खूप कॉमन सिम्टम आहे. हे होतं कशामुळे, तर तो ॲलर्जन त्या वॉलला क्रॉस करून जेव्हा ब्लडमध्ये येईल आणि वाया ब्लड तो जेव्हा स्किनपर्यंत येईल त्यावेळी तुम्हाला स्किनचे इन्फेक्शन दिसतात. आणि स्किनमध्ये दिसणारे जे खूप कॉमन सिम्टम आहे त्याला आपण त्या रिॲक्शनला काय म्हणतो, इट इज नोन ॲज व्हील अँड फ्लेअर रिॲक्शन. व्हील अँड फ्लेअर का म्हणतात, बिकॉज इन दिस रिॲक्शन तुम्हाला ॲज यू कॅन सी इन दिस डायग्रॅम, व्हील मीन्स दिसताना कसं दिसतो, इलिव्हेटेड रिजन दिसतो अँड इट इज सराउंडेड बाय द रेडनेस. आपल्याला रेडनेसने सराउंड झालेला एक काय दिसतो की स्किन इलिव्हेट झालेली दिसते, जी इलिव्हेटेड स्किन आहे. हे कशामुळे होतं, म्हणजे आपल्याला इडिमा दिसतो. इडिमा कशामुळे होतो, ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ द डिफरंट सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम. हे कुठं झालं आहे, लोकलाइज्ड एरियामध्ये झालं आहे. स्किनवरच्या ज्या पार्टमध्ये फक्त डिग्रॅन्युलेशन होईल तेवढ्या पार्टमध्ये काय झालेलं आहे की तेवढ्या रिजनमध्ये, तेवढ्या लोकल एरियामध्ये किमोटॅक्टिकली ह्या मेडिएटरने इम्युन सिस्टीमच्या सगळ्या सेलला ॲक्टिवेट केलं आहे. सो ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ दिस सेल लोकल आपल्याला काय दिसतो, इडिमा दिसतो, स्वेलिंग दिसतं. त्या स्वेलिंगला आपण म्हणतो व्हील. आणि त्या स्वेलिंगच्या बाजूने आपल्याला काय दिसतो, एक रेडनेस दिसतो आहे.
तो रेडनेस कशामुळे डेव्हलप होतो? आपण बघितलं आत्तापर्यंत ऑल दीज मेडिएटर्स काय करतात? ऑल दीज मेडिएटर्स इंड्यूसेस द डिफरंट दे इंड्यूसेस द वॅसोडायलेशन. काय इंड्यूस करतात? की वॅसोडायलेशन करतात. वॅसोडायलेशन आणि इन्क्रीज्ड ब्लड कॅपिलरी परमॅबिलिटीमुळे काय होणार आहे? लार्ज नंबरमध्ये जिथं डिग्रॅन्युलेशन झालं आहे तेवढ्या रिजनमध्ये आपल्याला काय दिसेल? तर एकतर सेल्स ॲक्युमुलेट झाल्यात आणि दुसरं म्हणजे तेवढ्या लोकल एरियामधला ब्लड फ्लो इन्क्रीज झाला आहे वॅसोडायलेशनमुळे आणि कॅपिलरी परमॅबिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे आपल्याला काय दिसतं? तेवढ्या रिजनमधला ब्लड फ्लो आणि RBCs तिथं असल्यामुळे आपल्याला रेडनेस दिसतो. सो असं जे स्वेलिंग आणि रेडनेस दिसतं त्याला आपण म्हणतो व्हील अँड फ्लेअर रिॲक्शन. समटाईम वी कॅन ऑल्सो ऑब्झर्व द व्हील अँड फ्लेअरच्या ऐवजी आपल्याला काय दिसतं की जसं तुम्ही खूप कॉमनली पित्त उठले जसं म्हणतात, ज्या गांध्या दिसतात मोठ्या त्याला कॉमनली म्हटलं जातं आर्टिकारिया. सो आर्टिकारिया अँड व्हील अँड फ्लेअर रिॲक्शन्स या दोन्ही रिॲक्शन्स आपल्याला कशामुळे दिसू शकतात? तर फूड ॲलर्जीजमुळे दिसू शकतात. हे सिम्पटम्स कशावर दिसतील? तर स्किनवर दिसतील. थर्ड ॲटोपिक किंवा लोकलाइज्ड टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲटोपिक डर्मॅटायटिस. ॲटोपिक डर्मॅटायटिस मीन्स डर्मॅटायटिस इन्फ्लमेशन ऑफ स्किन. So atopic dermatitis is an inflammatory disease of the skin that is frequently associated with the family history of atopy. म्हणजे काही इंडिव्हिज्युअलमध्ये, काही ठराविक इंडिव्हिज्युअलमध्ये काही आपण म्हटलं तसं डस्टची ॲलर्जी आहे, एखाद्या पोलनची ॲलर्जी आहे किंवा एखाद्या कुठल्या तरी प्लांटला हात लावला की काही काही जणांना ॲलर्जिक रिॲक्शन लगेच दिसतात, इमिजिएटली दिसतात. आणि ह्या रिॲक्शन्स ॲलर्जिक रिॲक्शन्स कशा आहेत की हे जे कॅरेक्टर आहे ते हेरिडेटरी आहे. म्हणजे जसं तुम्हाला आहे तसं तुमच्या फॅमिलीमध्ये या ॲलर्जिक रिॲक्शन्स आणखी कोणालाही असू शकतात. आणि हे रिझन काय आहे त्याचं? तर ह्याचं रिझन आहे की फॅमिली हिस्ट्रीमध्ये तुम्हाला दिसतं की हे इंडिव्हिज्युअल कसे आहेत, आपण पहिल्याच लेक्चरला डिस्कस केलं तसं ॲटोपिक इंडिव्हिज्युअल जेनेटिक मेकअपच त्यांचा असा आहे की त्यांची टेंडन्सी अशी आहे एक्सेस अमाऊंटमध्ये ते काय करतात? IgE क्लास ऑफ अँटीबॉडीज सिक्रीट करतात. त्यामुळे आपण म्हणतो काय? तर फ्रिक्वेंटली दिस ॲटोपिक डर्मॅटायटिस इज असोसिएटेड विथ द फॅमिली हिस्ट्री ऑफ ॲटोपी. म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये अशी हिस्ट्री आहे ॲलर्जिक रिॲक्शनची त्यांच्यामध्ये खूप कॉमनली आपल्याला ॲटोपिक डर्मॅटायटिस बघायला मिळतं. इट इज ऑब्झर्व्ड मोस्ट फ्रिक्वेंटली इन द यंग चिल्ड्रन. पण खूप मोस्ट फ्रिक्वेंटली आपल्याला हे बघायला कोणाच्यात मिळतं? यंग चिल्ड्रन्समध्ये. सच IgE लेवल्स आणि असे जे इंडिव्हिज्युअल आहेत ज्यांना आपण ॲटोपिक इंडिव्हिज्युअल म्हणतो, काय डिफरन्स आहे त्यांच्यात? इन ऑल दीज इंडिव्हिज्युअल सीरम IgA लेवल्स आर ऑफन इलिवेटेड. इफ वी determine the IgA level in such atopic individual, we found that they usually secrete large amount of IgE class of antibodies and therefore their serum contains elevated level of IgE class of antibodies, and these IgE class of antibodies are mainly responsible for all these allergic reactions. So the allergic individuals develop skin eruptions that are erythematous and filled with pus. आपण जेव्हा ॲटोपिक डर्मॅटायटिस म्हणतो ह्या केसमध्ये सिम्पटम्स व्हॅरी करतात. कधीकधी जसं तुम्ही प्रत्येक 4 डायग्रॅममध्ये बघताय, कधीकधी फक्त तुम्हाला काय दिसेल? इरिथमॅटस लिजन्स दिसतील किंवा इरप्शन्स दिसतील, म्हणजे फक्त रेडनेस दिसतोय. तर काही काही केसमध्ये जसं फर्स्ट डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतं आहे अलॉंग विथ इरिथमॅटस इरप्शन्स समटाईम दॅट इरप्शन्स ऑर दॅट लिजन्स आर फिल्ड विथ द पस. त्याच्यात कधी पस असतो तर कधी एक्झुडेट असतो. हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहेत? ॲटोपिक डर्मॅटायटिसचे. आत्तापर्यंत आपण काय काय डिस्कस केलं? तर व्हॉट इज ॲटोपी? सो ॲटोपी इज नथिंग बट द लोकलाइज्ड ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन्स आणि त्याचे आपण 4 एक्झाम्पल बघितले. आपण म्हटलं द सिम्पटम्स ऑफ द ॲटोपी डिफर अँड इट डिपेंड्स अपॉन द ऑर्गन अफेक्टेड. आणि त्या ऑर्गनच्या बेसवर आपण म्हटलं अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकमधल्या ज्या ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत त्याला आपण म्हटलं ॲलर्जिक रायनायटिस. इफ द लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक इज इन्वॉल्ड त्याला आपण म्हटलं अस्थमा. जर आपण म्हणूयात गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये अशा रिॲक्शन्स होत असतील तर त्याला आपण म्हटलं फूड ॲलर्जीज. आणि जर स्किनवर अशा जर रिॲक्शन्स दिसत असतील तर त्याला आपण म्हटलं ॲटोपिक डर्मॅटायटिस. नाव द नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अरायझेस, हाऊ टू डिटरमाइन द कंडिशन ऑफ ॲटोपी. आपण म्हटलं ॲलर्जिक रिॲक्शन्स कोणामध्ये होतात? ॲलर्जिक रिॲक्शन्स आर ओनली ऑब्झर्वड इन द ॲटोपिक इंडिव्हिज्युअल.
आता ॲटोपिक इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, तर आपण सांगितलं होतं ॲटोपिक इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, देर आर सम इंडिव्हिज्युअल्स त्यांच्यात जेनेटिक डिफेक्ट आहे की ज्याच्यामुळे त्या लार्ज अमाऊंटमध्ये IgE क्लास ऑफ अँटीबॉडीज सिंथसाइज करतात. आता ह्या IgE क्लास ऑफ अँटीबॉडीजच्या सिंथेसिसमुळे इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळ्या ॲलर्जीज डेव्हलप होतात. आता ह्या ॲलर्जीज कशा डेव्हलप होतात किंवा ह्या ॲलर्जीज कशा डिटरमाइन करायच्या त्या आपण बघणार आहोत. पण आत्तापर्यंत जे टाईप झालेत ते ह्या लेक्चरपर्यंतच थांबवून आपण आपलं लेक्चर इथंच थांबवतो. ॲलर्जिक टेस्टिंग कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.